जनतरी देखे गुंतले प्रपंची, जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही, म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. इंद्रियांचा गाजे गोंधळ येठाई, इंद्रियांचा गाजे गोंधळ येठाई, फोडितसे डोई अंकार, म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. तुका म्हणे देवा वासनेच्या आटे, तुका म्हणे देवा वासनेच्या आटे, केली तळपटे बहुतांची, म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. विठ्ठल विठ्ठल स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृंदकानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, चरण संतांची, दुसरे चरण संतांची, हरी त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, लंकापुरी रम्य सिंहासन पदां भोजते जस्फुरद्दिक् प्रदेशम, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. बहलरजसे विश्वोत्पत्तो भवाय नमो नमः, प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसकृते सत्त्वोद्रिक्तं मृडाय नमो नमः, प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः. तुरितबलधामं शृणशैलावदेहं, धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, पायावरी. यवार करी संतांच्या, यवार करी संतांच्या, हरी मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या. जनतरी देखे गुंतले प्रपंची, जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा परमात्म्याशी भगवंताशी संवाद साधणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. 4 प्रकार आहेत: जल्प, वाद, वितंड आणि संवाद. जल्प, जल्पती म्हणजे शेखी मिरवणे, मी अमुक केलं, मी तमुक केलं, हां मी ह्याव करीन, जल्प आहे की नाही. दुसरा आहे वाद. काही माणसं बोलतात ना, अख्ख्या गावात भांडणं लावून देतात महाराज. वाद, जल्प, वाद. आणि काही ना त्यामध्ये आनंद मिळतो. लक्षात घ्या पण मी काय बोलतोय ते. आपल्या वाणीनं या ठिकाणी विवाद निर्माण करणं, वाद निर्माण करणं ही आपली वाणी आहे महाराज. लक्षात घ्या.
योग्यता नसते तरी पण तो बोलत असतो, लक्षात घ्या. पंतप्रधान मोदी साहेबांबद्दल बोलतो, मी कुठल्या पक्षाचं नाही आहे लक्षात घ्या, पण ते भारताचे पंतप्रधान आहेत. बोलत असताना तुझी योग्यता काय याचा तू तरी विचार कर ना. तुकोबारा म्हणतात, नाही पायतण भूपतीशी दावा. पायात घालायला चप्पल नाही आणि वाद करतोय कुणाबरोबर, कुणाशी चर्चा करतोय, राजाची चर्चा करतोय. लक्षात घ्या, अधिकार असेल तर बोला. विनाकारण त्या ठिकाणी बोलतात, वितंड, मग भांडणं होतात. लक्षात घ्या, जल्प, वाद, वितंड आणि चौथा प्रकार आहे संवाद. श्रीकृष्णाचं अर्जुनाचा काय आहे गीतेमध्ये? संवाद आहे. श्रीमद भागवतामध्ये शुकदेवांचा परीक्षिताचा काय? संवाद आहे. लक्षात घ्या, ही संवाद आहे. तसं संत कधी वाद घालत नाहीत. लक्षात घ्या, ते काय करतात? संवाद. करू आवडीने वाद तुझ्या सुखाचा संवाद. लक्षात घ्या, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे की नाही? संवाद. मोठी बुद्धिमान माणसं ही संवाद करतात, वाद करत बसत नाही. लक्षात घ्या, शास्त्रामध्ये वाद होतो, पण तो वाद सुद्धा तत्वापर्यंत नेतो. वादे वादे जायते तत्वबोधा. संत सुद्धा वाद करतात, करत नाही असं नाही. लक्षात घ्या, पण तो वाद शास्त्रीय खंडन मंडन याच्यामध्ये असतं. लक्षात घ्या, आणि तो तत्वबोधापर्यंत नेतो. तुमचं आमचं सामान्य थोडंसं भांडण, तुमचं आमचं सामान्य बोलणं कोणाचं तरी वाटोळ करून टाकतो महाराज. लक्षात घ्या, पण नाही, आजचा जो अभंग आहे, जगद्गुरु तुकोबाराय देवाशी संवाद साधतात. तुकोबारायांना परमात्मा त्या ठिकाणी विचारतात, तुकोबाराय तुमच्यासारखी क्वचित मंडळी ही माझ्यापर्यंत पोहोचतात. नीट ऐकावं. मनुष्यानाम सहस्रेषु. आता सहस्रेषु नाही, कोटीषु, अब्जाधीषु, एखादा. मला सांगा ना, 725 कोटी, त्याच्यापेक्षा आता वाढली आहे की नाही? 750 कोटी लोकसंख्या आपल्या संपूर्ण विश्वातील. मला सांगा किती लोक आस्तिक असतील, किती परमात्म्याला मानणारी आहेत. तिथे भगवंत सुद्धा तुकोबारांना विचार, तुकोबाराय की कित्येक इतकी मी जनता पाहतोय, इतकी ही विश्वातल्या सृष्टीतली मी ही या ठिकाणी मानवसृष्टी पाहतोय, पण क्वचित ही माझ्यापर्यंत पोहोचतात, सगळी माझ्यापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण काय? याचं उत्तर देत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, देवा ही काय येत नाही तुझ्यापर्यंत? कारण का? जन तरी देखे गुंतले प्रपंची. गुंतलोय ना आपण, आहे की नाही? गुंतलोय आपण, पण गुंतलोय याचं भान सुद्धा आपल्याला नाही. लक्षात घ्या, गुंतलोय आपण, आणि म्हणून गुंतलोय याचं भान सुद्धा त्यांना नाही. स्मरण ते त्यांचे त्यासी नाही. पण मी काय केलंय? म्हणवनी मागे परतले मन. देवा मला कळतंय हे. बघा, या अभंगामध्ये कार्यकारण भाव आहे. जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही, म्हणवनी मागे परतले मन. घालणीचे रान देखोनिया, म्हणोनिया मागे परतले मन. इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठाई, म्हणवनी मागे परतले मन. बघा बरं, फोडी तसे डोई अहंकार, म्हणवनी मागे परतले मन. नाही नाही, तुका म्हणे देवा वासनेच्या आटे, केली तळपटे बहुतांची, म्हणवनी मागे परतले मन. घालणीचे रान देखोनिया. अतिशय सुंदर अभंग आहे, वातावरणही सुंदर आहे, आणि या मौजे परतवाडीला कोणालाही परत परत यावं वाटेलच, आहे की नाही? अशी ही परतवाडी जी साधू संतांच्या, संत महंतांच्या, ज्ञानोबराय, तुकोबराय, श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत राष्ट्रसंत श्री भगवान बाबा, राष्ट्रसंत श्री वामन भाऊ, तसेच राष्ट्रसंत श्री सेवालालजी महाराज, तसेच हरिभक्तपरायण परमपूज्य मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या या आशीर्वादाने, तसेच हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, बऱ्याच 15 वर्षानंतर ज्याची माझी भेट झाली, त्या हरिभक्तपरायण आमचे उत्कृष्ट
मृदंग महर्षी, ताल महर्षी, आमचे तुकाराम महाराज राठोड घोंसीकर यांच्या या कुशल मार्गदर्शनाखाली चाललेला हा भव्य दिव्य कितवा 37वा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे हरिभक्तपरायण रामायण कथा प्रवक्ते श्री उद्धव महाराज ठोंबरे यांची या ठिकाणी कथा चालू आहे. त्याचाही तुम्ही आनंद घेत आहात. आजचा हा 6वा दिवस आहे आणि गुणीजन सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांचं आत्ता ज्यांची चाल ऐकली ते स्वतः उत्कृष्ट वादक आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. श्रीमद भावकथा निरूपण शास्त्रींच्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी करणारे माझ्याबरोबर आज त्यांना म्हटलं चला. त्यांनाही कार्यक्रम होता पण बळच गाडीत बसून आणलं आमचे महेंद्र महाराज मळेकर. जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्यांना साथ करणारे संगीत विशारद आबासाहेब महाराज. तसेच या ठिकाणी दोन्ही साथ करणारे तालमणे आपल्याच परिसरातले दोन्ही कृष्णा कृष्णा महाराज. दोन्ही कृष्णाच आहेत आहे की नाही. अर्जुनाला एकच कृष्ण मिळाला, मला 2 मिळाले लक्षात घ्या आहे की नाही. कृष्णा महाराजांची इकडचे वडील सुद्धा चांगले वादक आहेत आहे की नाही. आणि हरिभक्तपरायण छबू महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, भीमरावजी महाराज आहेत, श्रीरामजी महाराज, विष्णूजी, गंगाधर बुवा, ज्ञानेश्वर महाराज आहे की नाही, सुभाष महाराज. ही सगळी मंडळी, आता सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या कार्यक्रमाकरता शोभा आणतायत. लक्षात घ्या. एकटा मी उभा राहिलो तर उभं प्रवचन होईल पण आमच्या या संप्रदायामध्ये मी काही मोठा आहे असा भाग नाही. आज माझ्या या कीर्तनामध्ये 4 यती बसलेत, 4 संन्यासी बसलेत. मी संन्यासाची रोटी खाल्लेली. मी 11 वर्ष संन्यासांमध्ये राहिलो आहे. माझे गुरुवर्य महामंडलेश्वर द्वादश दर्शनाचार्य श्री स्वामी काशिकानंद गिरीजी महाराज यांच्याकडे मी 11 वर्ष होतो. शास्त्रीजींनी, माझे गुरुवर्य डॉक्टर महंत न्यायाचार्य शास्त्रीजी महाराज श्री क्षेत्र भगवान गडकर, त्यांनी मला त्यांच्याकडे ठेवलं होतं. मला 11 वर्ष त्यांची सेवा मिळाली. लक्षात घ्या. मी सुद्धा संन्यासच घेणार होतो पण शास्त्रीजींनी संन्यास घेऊ दिला नाही. म्हणजे तुझे वारकरी, अरे आई वडील फडकरी आहेत, वारकरी आहेत, तू कशाला संन्यास घेतो आहे की नाही. म्हणून या ठिकाणी आज यतिवृंदही या ठिकाणी बसलेत. मला नाव माहिती नाहीत, पहिल्यांदाच माझा परिचय होतोय. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी परतवाडीची मंडळी, माता भगिनीसुद्धा बहुसंख्येनं आलेली आहेत. थोडीशी थंडी आहे पण सगळे जवळजवळ आलेत. पांघरूण भरपूर आणले आमच्या माता माऊली. फक्त जवळ बसून पांघरूण आल्यामुळं झोपू नका. ही थंडी विचित्र आहे. थंडी माहिती आहे तुम्हाला. ही बच्चे को छेडती नहीं, जवान को सताती नहीं और बूढ़े को छोड़ती नहीं. जरा म्हाताऱ्या माणसांनी जरा सावध. लक्षात घ्या. अचानक कालही थोडीशी वाढली, आज जरा जास्त वाढली. तुमच्या या परिसरामध्ये जास्त आहे, लक्षात घ्या. पण जवळजवळ बसा म्हणजे जास्त पण नको, नाही तर झोपाल तुम्ही. झोपणार नाही मला माहिती आहे, लक्षात घ्या. आणि मी झोपू देणार नाही. सगळी आनंदी उत्साही या ठिकाणी. आणि मला आनंदाचा भाग वाटतो की तरुण कीर्तनात असली ना, मला जास्त आनंद वाटतो. कारण का तरडा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. लक्षात घ्या. याचं कारण आहे आज तरुणांनी कीर्तन ऐकलं पाहिजे. लक्षात घ्या. त्यांनी नक्कीच आलं पाहिजे. आणि हे आमची कीर्तनकार मंडळी संपूर्ण परिसर फिरतात आणि भरपूर अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतंय की उचलली जीभ लावली टाळ्याला, असं हे चालत नाही. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. आयुष्य जातं. तुम्हाला सहज वाटतं हे कीर्तन आम्ही करतोय पण एक एक शब्दाचे पाय दाबावे लागतात महाराज. म्हणजे मी घर सोडून आज 30-32 वर्ष झाली मी घर सोडलेलं आहे. लक्षात घ्या. माझे नातेवाईक सुद्धा मला ओळखत नाहीत. फडकऱ्यांमध्ये मी राहिलो आहे. 8वी 9वी पंढरपूरला होतो. नंतर आळंदीला 7-8 वर्ष संस्थेमध्ये दोन्ही. पंडित भाऊ आले असते क्षीरसागर, तुम्ही ऐकलं कीर्तन आहे की नाही. त्यांच्या संस्थेमध्ये मी होतो. वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्ष काढली. नंतर संन्याशांमध्ये 11 वर्ष. आता गडकऱ्यांमध्ये मी आहे की नाही. नारायणगड, भगवानगड. आणि हा सगळा परिसर, हे सगळा अनुभव आम्ही घेतो. रोज राज्य बदलतो आम्ही, जिल्हे बदलतो. लक्षात घ्या. आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी तुमच्या समोर
सार मांडण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, आमचं नाही, थोरा मोठ्यांचं आम्ही जे मार्ग दावून गेले आधी दयानिधी. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. राम पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. राम अनंत उपकार आहेत या साधू संतांचे महाराज, आहे की नाही. ज्ञानोबरा आहे, तुकोबरा आहे, भगवान बाबा, वामन भाऊ, सेवालालजी महाराज, आहे की नाही. ही सगळी मोठी मोठी ही जी मंडळी आहेत महाराज, लक्षात घ्या, यांनी हे मार्ग दाखवलेत, मार्ग प्रशस्त केलेले आहेत. एक जण म्हणलं, महाराज हां तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणलं माझ्या गुरूंनी सांगितलं. त्यांना कोणी सांगितलं? त्यांच्या परंपरागत. नारायणम पद्मभवम वशिष्ठम शक्तींच दत्पुत्र पराशरंच. परंपरा असते बरं, परंपरागत हे ज्ञान येतं. मग म्हणलं हे कसं काय? म्हणले तुला 2 आणि 2 4 कोणी सांगितलं? ओ परतवाडीकर, 2 आणि 2 4 पावणे 5 पावणे 4 होतील का? मग हे कोणी सांगितलं तुम्हाला? 4च होतील. 4च. अमेरिकेमध्ये 2 आणि 2 4. हां, जपानला काय पावणे 4 का 5? बोला ना, कोणी सांगितलं तुम्हाला? हे परंपरागत आलेले, लक्षात घ्या. तसं हे तत्वज्ञान, ज्ञान, धर्म, नीती, आहे की नाही, हा परमार्थ परंपरागत. यद्यता आचरती ही श्रेष्ठा, एथ वडील जे जे करीती तया नाम एर आचरिती सामान्य सकळ. आणि म्हणून त्याचा वारसा घेत घेत आम्ही तुमच्यापर्यंत तो पोहोचवतो. फक्त तुमचा विश्वास पाहिजे, तुमचा आमचा विश्वास पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास. पण काय झाले, या युवकांचा आमच्यावर विश्वासच नाही. साधू संतांवर विश्वास, कुणावर? हॉलिवूडवर, बॉलिवूडवर, हे सोशल मीडियावर त्यांचा. अरे बर्बाद करतील तुम्हाला, लक्षात घ्या. हां, तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्हाला असं वाटतं महाराज म्हणजे बावळट. मी फर्ग्युसनचा स्टुडंट आहे बरं. जिथे ॲडमिशन भेटत नाही त्या कॉलेजचा मी कोण आहे? स्टुडंट. हां, स्टुडंट आहे, लक्षात घ्या. आता माझी डॉक्टरेट पण चालू आहे, मी डबल PG आहे. हे सांगतो, नाही तर लोकांना वाटतं महाराज म्हणजे सगळा विचार करा. आणि मी राहणारा मुंबईचा आहे. माझं शिक्षण सगळं पुणे, मुंबई आणि वाराणसी, काशीकडे झालेले, लक्षात घ्या. ह्याचा हे सांगायचं माझी प्रौढी मिरवत नाही आहे. तुम्हाला कळावं, तुमचं लक्ष माझ्याकडं आकर्षित व्हावं म्हणून हे तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. ही सांगण्याची गरज नाही आहे, पण तुम्हाला असं वाटतं. आणि जी विचित्र लोक आहेत, लक्षात घ्या, जी या समाजाला बर्बाद करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. हिरोईनवर, हिरोवर ते कल्याण करतील का तुमचं? तुमच्या आयुष्यातला, तारुण्यातला, उमेदीचा काळ तुम्ही जर पिक्चर, वेब सिरीज बघून, सोशल मीडियावर गेम खेळून बर्बाद व्हाल तुम्ही, लक्षात घ्या. बर्बाद व्हाल. आणि तुम्हाला ती बर्बाद करण्याकरताच बसलेली आहेत. तुमचं टाईम आणि तो पैसा कमवत आहेत, लक्षात घ्या. म्हणून पाया पडून, हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, आती तिथे माती. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल हां की माझ्याकडे, तुमच्याकडे जो मोबाईल नाही तो माझ्याकडे आता, नंतर दाखवतो तुम्हाला, जो भारतात अजून आला नाही, लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला ते पण वाटेल महाराजांना त्याचं नॉलेज नाही, लक्षात घ्या. हे सांगायचं कारण आहे की जरा सावध व्हा. सावध होण्याकरता हे ज्ञानपीठ आहे, धर्मपीठ आहे. टाइमपास म्हणून नाही आहे, लक्षात घ्या. मनोरंजन म्हणून नाही आहे. आणि म्हणून काहीतरी उत्क्रांत व्हावं, काहीतरी वेगळे विचार आपल्याला मिळावेत म्हणून हा ग्रामस्थांनी, मगाशी सरपंच पण भेटले, लक्षात घ्या, या सगळ्यांनी अतिशय त्यामध्ये तुम्ही सुद्धा भाग घेतला पाहिजे. तरुणांनी सुद्धा पुढाकार घेऊन भाग घेतला पाहिजे, लक्षात घ्या. या तुम्ही नाही आलात
तर तुम्हाला ही सोशल मीडिया कुठेही नेऊन टाकेल महाराज, लक्षात घ्या, बर्बाद करेल. हां, तुम्हाला दाखवते ती हिरोईन सुंदर आहे. हिरोईन सुंदर नाही, तुम्ही सुंदर आहात. हां, नाही विश्वास नाही तुमचा. मला आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मोर सुंदर का लांडोर सुंदर? लवकर लवकर मला सांगा, मोर सुंदर का लांडोर सुंदर? बोला ना. मोर. सिंह सुंदर का सिंह सुंदर? लवकर बोला. मोठ्यानं बोलायचं जा ना. आता 36-37 वर्ष आहे, बरेच महाराज वाट लावलेत तुम्ही, आता आमच्यावर टपलात. लीट लवकर सांगा मला, सिंह सुंदर का सिंह सुंदर? दिसायला बघा, सिंह बरोबर ना. कोंबडा सुंदर का कोंबडी? हा. बैल सुंदर का गाय सुंदर? दिसायला दिसायला दिसायला. खांदा वळू कसा असतो बघितलं का नाही? हा, लक्षात घ्या. मग मला सांगा, पुरुष सुंदर का स्त्री सुंदर? बोला ना, लवकर बोला ना. बघा कशी गप्प बस. संन्यासीत का काय कोण सगळे? अरे काय मला कळच ना तुमचं. अरे ही फसवते. तुम्ही सुंदर आहात, तुम्हाला अलंकार सुद्धा घालायची काही गरज नाही. अरे चांगला व्यायाम केला, चांगलं खाद्य का, व्ही असा शेप जर आला, 6 पॅक, काही अलंकार सुद्धा, कपडे सुद्धा घालायची गरज, इतके तुम्ही सुंदर आहात. पण पागलपणा तुमच्यामध्ये असल्यामुळं लटिके तिरुचे साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे. रते नाही रुते, साच कोणाही पचे, साच कोणाही न पचे, साच नाही कोणा पचे. ऐका कालीचे महिमान, असत्याचे रिजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळ संतांचे राम. महिमान असत्याचे रिजले जन, पापा देती पुराण बचे, करीती हेळ संतांचे लटिके देऊचे राम. असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळण संतांची. वाईट वाटतं महाराज. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी. सत्य समजून घेण्याकरता ही कीर्तन मंडप आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुमची भांडणं लावण्याकरता नाही आलो मी, पण जरा समजून घ्या. तुम्हाला किती पागल करतात ही लोक. जे सुंदर नाही त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात, आहे की नाही? आकर्षित तो परमात्मा आहे महाराज. आवडे हे रूप सुंदर ते ध्यान, आहे की नाही? सुखरूपायचा तुझा कोणी सांगा, किती सुंदर आहे राजस सकुमार, पण तो राहिला बाजूला. दुसरी सुंदरता, आहे की नाही? झलक दिखला जा. एक बार पागलपणा, आहे की नाही? लक्षात घ्या. सोडून द्या जरा आणि अभ्यासाला लागा. अभ्यास करा, चांगला व्यायाम करा. आता थंडीचे दिवस आहेत, चांगला आहार घ्या. पण मी पाहतोय भांडणच होत नाही तो. तरुणांची, युवकांनी मी बघतो भांडणं का? ताकदच नाही त्यांच्यात. ते पबजी खेळून आणि गुटखा खाऊन पाप्याची पित्रच अशी. लक्षात घ्या. तुम्हाला राग आला तरी चालेल, पुढच्या वर्षी नाही कीर्तन ठेवलं तरी चालेल. आम्हीच वैतागलो कीर्तन करू करून, प्रवास करू करून आम्हीच परेशान होतो. लक्षात घ्या. का सांगतोय? जागे व्हा. आणि जाग करण्याकरता या ठिकाणी हा मंडप आहे, झोपण्याकरता नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून साधू संत या ठिकाणी जागे आहेत, तुम्हाला जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग, आता जागा रे भाईनो जागा, आहे की नाही? उठा जागे भारे आता, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वराने बोध्यत. जागा, हे जागा म्हणतात, लक्षात घ्या. आणि जागलं पाहिजे, त्याच्याकरता हा मंडप आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय, मी तुम्हाला सांगितलं, देवाशी संवाद साधतायत. संवाद केला पाहिजे नक्कीच. आई वडिलांचा सुद्धा काय झाला पाहिजे? संवाद. मुलाचा आई बापांचा काय झाला पाहिजे? का वाद?
संवाद. हा, मंत्र्याचा सुद्धा समाजाचा काय झाला पाहिजे? संवाद झाला पाहिजे. लक्षात घ्या, गुरुचा आणि शिष्याचा काय झाला पाहिजे? संवाद झाला पाहिजे. संवाद साधलाच पाहिजे महाराज, लक्षात घ्या. तरच या ठिकाणी तुमची प्रगती आहे. वाद असेल, विवाद असेल तर त्या ठिकाणी काय आहे? अवनती आहे, पतन आहे. आणि म्हणून साधू संत मोठी माणसं ही परमात्म्याशी संवाद साधतात, लक्षात घ्या. आणि तो आजचा हा अभंग आहे, अतिशय सुंदर अभंग आहे मला, लक्षात घ्या. आज तुम्ही आम्ही देखील या ठिकाणी जन्माला आलोय, पण आल्यानंतर का आलोय हेही माहिती नाही, कुठून आलो हेही माहिती नाही. माहिती आहे तुम्हाला? बघा ना, आपण एवढे सगळे आहोत, प्रत्येकाचा चेहरा सारखा आहे का वेगवेगळा आहे? वेगवेगळा आहे. वेगवेगळा, युनिक आहात तुम्ही. बरं, प्रत्येकाचा अंगठा बघा तुम्ही. पूर्ण विश्वामध्ये तुमच्या अंगठ्यासारखा कोणाचाही अंगठा नाही ना. डोळे, आयकोड, फेस कोड आहे की नाही? लक्षात घ्या. तुमची जी बॉडी आहे ती दुसऱ्याची नाही आहे, लक्षात घ्या. कुणाचीच नाही आहे, युनिक, एक वेगवेगळ्या पद्धतीनं. पिंडे पिंडे मात्र भिन्ना, कुंडे कुंडे नवंपया, लक्षात घ्या. मग ही जी रचना आहे, ही रचना का आहे? कधी विचार केलाय? कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्त्य विचार सोयमिदृशा. मी कोण आहे? मी कुठून आलो आहे? मला सांगा, 100 वर्षापूर्वी तुम्ही कुठे होते? परतवाडीकर, 100 वर्षापूर्वी कुठे होते तुम्ही? हा, आहे माहिती? आता आहोत, पर 100 वर्षानंतर कुठं? मी नाही, जे राहतात त्याला जे हरी माझा, लक्षात घ्या. कुठं होतो आपण? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्नीव तत्र का पतिदेव. लक्षात घ्या, अव्यक्तामध्ये होतो आपण, आता थोडेसे व्यक्त झालोय. व्यक्त झालोय, कसे झालोय? आपापल्या कर्माधिकानुसार. कोण सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी ज्ञानी आहे, कोणी अज्ञानी आहे, कोणी बुद्धिमान आहे. काहींचं डोकंच चालत नाही महाराज, लक्षात घ्या. सगळे सारखे नाहीत. याचं कारण मागच्या जन्मी जी जी जशी जशी कर्म केलीत, केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती. लक्षात घ्या, तुमच्या तुमच्या प्रारब्धाप्रमाणे, तुमच्या केलेल्या कर्माप्रमाणे ऐसी कर्म साम्य दशा. जे जे आगा कर्मी जे उरावे तै सुखदुःखी तै भोगावया यावे देहायका. तो भोग भोगण्याकरता. बघा ना, काही माणसं, अरे माझ्याच जीवनामध्ये का दुःख आहेत? मागच्या जन्मी नीट कर्म केले. इंदोरीकर महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे मागच्या जन्मी नीट झक मारली नाही. आता कळलं तुम्हाला, आहे ना? हां, त्याशिवाय मी किती संस्कृत बोलून काय बोलून नाही लक्षात येणार. हां, ते बरोबर कळतं त्यांचं, त्यांचे वाक्य बरोबर समजतात. लक्षात घ्या, मागच्या जन्मी आपण चांगली कर्म केली असती तर त्या ठिकाणी चांगलं जीवन मिळालं असतं. लक्षात घ्या, आताही चांगली कर्म करायची आहे. आताही हा मनुष्य देह मिळालाय कशा करता? अडकण्याकरता नाही, सुटण्याकरता. लक्षात घ्या, आहे की नाही? सुटा वयाचा काही करीतो उपाव, आहे की नाही? सुटण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे माझे. मला सांगा, हे आपलं आहे का? बोला ना. ह्या माता माऊलींना असं वाटतं मीच जन्माला आले किंवा मीच बाहेरून परतवाडीला आले. तुमच्यासारख्या असे कितीतरी आल्या आणि कितीतरी गेले. हां, बरोबर ना? पण त्यांना, आपल्याला असं वाटतं की मी इथंच राहणार आहे. नाही महाराज. देश वेशनो हे माझा सदा फिरता, देश वेशनो हे माझा सदा फिरता, करू सत्ता कोणावरी कोठे शिरा राही, कोणावरी कोठे शिरा राही. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकली, पाय डोळे म्हणता माझे
वेश नवे माझा सहज फिरता आलो करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकल है की नाही. उसनं घेतलंय आपण कुणाकडून पंचमहाभूताकडून पृथ्वी आप तेज वायू आकाश याकडून आपण उसनं घेतलेलं. नीट ऐका बरं कीर्तन नीट ऐका. 11च्या पुढं अजिबात जाणार अजिबात नाही जाणार लक्षात घ्या. आणि जर चुळबुळ केली कीर्तन नीट ऐकलं नाही तर 2 वाजताच सुटीन. हां तुम्हाला माहीतच नाही अजून. लक्षात घ्या माझ्याकडे नीट लक्ष देऊन ऐका. मग या पंचतत्वापासून देहतव पाचाचे झाले कर्माचे गुणी गुंतले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. लक्षात घ्या मुक्त होण्याकरता या जीवनाला या परमार्थ तत्वाला समजून घेण्याकरता सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत है की ना. बाध्यमानत्वात सद्रूपा प्रकाशमानत्वात चिद्रूपा परम प्रतिविषयत्वात आनंद रूप आपलं हे स्वरूप आहे. पण या स्वरूपापासून वेगळं होऊन मी राम्या गोम्या कापसे परतवाडीचं आहे की नाही. नाही लक्षात घ्या आपण आपलीच ओळख विसरलोय आणि नाही त्या प्रपंचामध्ये आपण गुंतलोय. लक्षात घ्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या तरी दिगे गुंतले प्रपंच जन तरी दिगे गुंतले प्रपंच जन तरी दिगे गुंतले प्रपंच राम जन तरी दिगे जन तरी दिगे गुंतले प्रपंच 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 जन तरी दिगे जन तरी दिगे गुंतले प्रपंच मरण ते दासी दासी नाहीस मरण ते दासी दासी नाही मनोनी मागे मनोनय गेद मनोनी मागे मनोनय खे मनोनी मागे परत स्मरण ते दासी दासी नाही स्मरण ते दासी दासी नाही मनोनी मागे परत गेद मनोनी मागे परत मन परत मन सुटायच्या ऐवजी गुंतत चाललोय आपण आहे की नाही. प्रत्येक जण गुंतत चाललेला आहे. जन तरी देखे गुंतले. नीट ऐका. प्रपंची पचू विस्तारे प्रपंच काही कोणाचा काही संबंध नाही. कोणाशी कोणाचा न घडे संबंध. बघा ना कुठली मुलगी कुठला मुलगा दोघांना आपण एकत्रित आणतो आहे की नाही. ब्राह्मण अग्निदेवता सगळ्यांच्या साक्षी दिशा सगळ्या नातेवाईकांच्या सगळ्या आईवडिलांच्या साक्षीनं आपण काय करतो. हां ही तुझी बायको आणि हा तुझं हे नवरा शुभमंगला. हां कसं सावध धावतात बघा. लक्षात घ्या एकत्र इतके एकत्र येतात. काही संबंध आहे का त्यांचा काही लक्षात घ्या. पण तो समजतो ही माझी आणि ती म्हणते हा माझा. हो इतके एक होतात इतके एक होतात. तिला काय बोललो का ह्याला राग येतो ह्याला काय बोललं का. बरोबर ना.
बघा कसे गप्प बसलेले आहेत. लक्षात घ्या, काय संबंध आहे? काही संबंध नाही, पण आपण लावतो. आणि या कल्पना अविद्या येणे झाला जीव. ही कल्पना आहे आपली, हे अज्ञान आहे. आणि या अज्ञानानं आपण बांधलेलो आहोत. लक्षात घ्या. आणि पचोवीस त्या प्रपंचाला विनाकारण आपण वाढवतोय. बरं, किती असावा संसार, प्रपंच किती असावा? थोडासा असावा, असू नये असं पण. नी उतरते पक्षी अंगणी उतरते, अंगणी उतरते अंगणी उतरते, का गुंतणी आराती, ते का गुंतणी आराती, संसारी तैसे आसावे संसारी, देवरे प्राचीनाची दोरी, तैसे आसावे संसारी, आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, प्राचीनाची दोरी, प्राचीनाची दोरी, प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. कुठल्याही आमच्या वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी संसार सोडावं असं सांगितलेलं नीट ऐका. असोनी संसार नलगती सायास जावे वनांतरा. नीट ऐका. आणि सोडून जाण्याची काही गरज नाही. लक्षात घ्या बरं, जिथं आहात तिथं राहा. पण आसोनी संसारी काय करायचं आहे? जिव्हे वेग करी. आपण करतोय का वेग? नामस्मरण करतोय का आपण? आता पण बघा ना, माता मावल्या विठ्ठल विठ्ठल आम्ही म्हणतोय, टाळकरी म्हणतायत, पकवा सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, पण ह्या म्हणतच नाहीत आहे की नाही. आणि जरा 7-8 जणी एकत्र येऊ द्या बरं, त्यातल्या त्यात जेवताना येऊ दे बा, किती चपात्या जातील त्यांनाच पत्ता लागत नाही. अशी बडबड 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 महाराज. नाही ज्ञानोबा सांगतात, मी बाहेरचं बोलत नाही बरं. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे नाही, त्याऐवजी हरिमुखे म्हणा, हरिमुखी गाता हरपली चिंता. नामस्मरण करा ना. या कलियुगामध्ये आता श्रीमद भागवत कथा तुम्ही श्रवण करत आहात महाराज. लक्षात घ्या, कलौ हरिकीर्तना, संकीर्तन करा, नामस्मरण करा. लक्षात घ्या, प्रपंच सोडा टाका असं आम्ही सांगत नाही, साधू संतही सांगत नाहीत. लक्षात घ्या. मग काय करायचं आहे? गुंतायचं नाही. आपण काय झालोय त्याच्यामध्ये, काय झालोय? गुंतलोय. बघा ना, माता मावल्या बसल्या तिथं, पण विचार करतात कुलूप लावला पण हिसका द्यायचाच राहिला. बरोबर ना. काही डब्यामध्ये, काही कुठं. लक्षात घ्या, अशा गुंतल्यात त्या. निघता निघत खरं बोललं का सख्या आईला राग येईल. तुमच्या हे अंगावर जे सोनं आहे ना, सोनं जळत नाही. नीट ऐकताय ना तुम्ही? सोनं जळत, ह्यांना असं वाटतं की माझंच सोनं आहे. अहो माता मावल्या हो, कितीतरी मड्यानी त्या सोन्याला माझं सोनं म्हटलंय. खरं आहे का खोटं आहे? कशा गप्प बसल्या. का हे का सांगितलं? नवऱ्यापेक्षा सोनं आवडतं त्यांना. बरोबर ना. प्रभू रामचंद्र जवळ असताना काय सोन्याची गरज होती? पण मोह महाराज, मोह अतिशय वाईट असतं. लक्षात घ्या. कुठं गुंतायचंय ते मी तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या, कुठं गुंतो आपण. संसार हा आपल्याला गुंतवतोय. मग कबीर महाराजांनी एकाने विचारलं, मग किती असावा संसार? खूप बरा कबीर महाराज सांगतात, साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी ना भूका मरू न साधू भूका जाय. अतिशय सुद्धा वाढवू नका. काय काय मी बघितलं, कितीतरी फॅक्टऱ्या, हो बायकोला सुद्धा भेटायला त्याला वेळ नसतं, पोरांना सुद्धा बोलायला, नातेवाईकांना सुद्धा वेळ देता येत
लग्नात सुद्धा जाता येत नाही. याला काय प्रपंच मला इतकं कशाला बिझी असतो. बिझी सगळे. भयंकर. आणि दुसरं केवळ प्रपंचामध्ये अडकलं नाही, काही मोबाईलमध्ये अडकलेत. काही आता काय सगळं सांगत बसू का कुठं कुठं अडकलेत. कुणावर कसा ठसा आहे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. आता हा ठसा कुणाचा कशाचा आहे हे मी सांगत नाही मला, है की नाही. म्हणून प्रत्येकाचं मन चित्त आहे, बुद्धी आहे, कुठे ना कुठेतरी गुंतलेली आहे. कुणाची घरामध्ये, कुणाची प्रपंचामध्ये, कुणाची त्या ठिकाणी गुंतलेली आहे. महाराज गुंतलो या संसारे कैसा झालो से अंग. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंग. मी माझे वाढवूनी केला फुलावत. मी माझे वाढवणी देणं फुलावले. स्वही तन दिसेचे केला फुलावत. लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. लागला काळ पाठी सवे काम हे क्रोध. लागले काळ बोटी सवे काम हे क्रोध. लागले काळी पाठी सवे काम हे क्रोध. आता मज दृष्टी दे पांडुरंग माय बापा. आता मज दृष्टी दे पांडुरंग माय बाप. आता माझा दृष्टी दे पांडुरंग माय बाबा. आता माझा दृष्टी दे पांडुरंग माय बाबा. माय बाबा. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. अंध. लक्षात घ्या, काही गुंतलेले आहेत पण त्यांचं त्यांना कळत नाही. काही न कळतं पण निघता येत नाही. बरोबर आहे ना. साधू संत सांगतात, कळतं पण वळत नाही. असे अनेक प्रकार आहेत. एकाच कीर्तनामध्ये सगळ्या गोष्टी काही सांगता येत नाही महाराज. साधू संतांनी प्रपंच आणि दुसरा आहे हा प्रपंच जेवढा वाढवाल तेवढं वाढतो. बरं पचुविस्तार आहे. मला सांगा, पूर्वीपेक्षा जनसंख्या वाढले का कमी झाले का वाढले? बोला ना. वाढली 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 ना महाराज. वाढत वाढत शहरीकरण वाढले. आता मार्ग मोठे मोठे चांगले राजमार्ग होऊ लागले, समृद्धी मार्ग आणि दळणवळण व्यापार प्रपंच काय होणार आहे? वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढलं. वाढणार आहे. हा वाढत असतो, लक्षात घ्या. आणि आपल्यालाही वाढवायचं आहे, मी नाही असं म्हणत नाही, लक्षात घ्या. कमीही नको आणि जास्तही नको, असं मिडल त्या ठिकाणी. जास्त वाढवाल तर तिथं गुंताल तुम्ही. नीट आहे का? लक्षात येतंय तुमच्या? मला सांगा, माणसाला किती पाय असतात? 2. बरोबर आहे. माणसाला किती पाय? बोला ना. 2च ना. मग लग्न झाल्यावर किती होतात? 4. बरोबर आहे. वा, गणित येतंय तुम्हाला. किती झाले? किती पाय झाले? 4 पाय कुणाला असतात? जनावरांना. तुमचं तुम्हीच बघा बाबा. आणि त्या 4 पायापासून आणखीन 2 पाय वाढतात. आता किती पाय झाले? प्रपंच सांगतोय की 6 आहे की नाही. 6 पाय कुणाला असतात माहिती आहे का? भ्रमराला. भ्रमर, भुंगा, षटपद म्हणतात त्याला. भ्रमर, द्विरेप, चालू राहतं. मला ज्ञानोबरांनी स्पेशल अभंग लिहिला मला. ऋण झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. त्याच्यासाठी तो आपल्यासाठीच लिहिलेलं आहे महाराज. लक्षात घ्या. 6 पाय आणखीन 2 पाय. हम दो हमारे दो. किती झाले आता? 8 पाय. कुणाला 8 पाय असतात? त्या कोळ्याला. जाळं विणतं, स्वतः अडकतं, दुसऱ्यालाही अडकवतं महाराज. लक्षात घ्या. हा प्रपंच सांगतोय तुम्हाला. आपणही अडकलोय, आपल्या पोराबाळांना सुद्धा आपण गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. लक्षात घ्या. मग तू म्हणाल, महाराज काय साधू संतांना संसार नाही का? तुकोबारांना काय? त्यानं तर 2 पत्न्या होत्या. गोरोबा काकानं 2 पत्न्या होत्या, आहे की नाही? मग या संतांनी काय संसार केला नाही का? लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार.
भाकरी आमची तयार आहेत, लगेच प्रमाण लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाटतं का लटका आहे म्हणून, खोटा आहे म्हणून वाटतोय? नाही महाराज, लक्षात घ्या. लटिका लटिका व्यवहार सर्व हा संसार लटका आहे महाराज. साधू संतांना कळाला, आपल्याला कळलेला बरोबर आहे ना, ऐकायला बरं वाटतं, लक्षात घ्या. पण संतांना खरंच कळला, आणि कळला म्हणून त्यांनी तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म. ज्या दिवशी तुम्हा आम्हाला कळेल ना हा संसार लटका आहे, त्या दिवशी नक्कीच तो सुटेल, काय की नाही. पण सुटतोय का तो? पण ज्या दिवशी कळेल. उदाहरण सांगतो, आमच्या माता मला उदाहरण पटेल असं उदाहरण सांगतो. काय झालं, परतवाडीचे त्या दोन्ही जोडप्या म्हणजे मुलामुलीचं लग्न लागलं, आणि पण इथे काही जमेना. मुलगा हुशार होता, थोडासा शिकलेला होता. त्यांनी तिला सांगितलं की बाई आपण काय करू, मुंबईमध्ये जाऊ. दोघांनी आपलं बिराट सगळं बांधलं, थोडेसे पैसे घेतले, मुंबईला गेला. म्हाडाला नंबर लावला, नंबरही लागला योगायोगानं. एक त्याला 1 BHK पण मिळाला, राहायला मिळालं, पण नोकरी काही जॉब काही भेटे ना त्याला. मग त्यांनी काय केलं, म्हणले तुझ्या आईला बोलव, भावाला बोलव म्हणले, कारण का आता हा फ्लॅट सोडणं बरोबर पण नाही. मग तुम्ही काय करता? काय नाही म्हणले, माझं सुरतला मित्र आहे. नीट ऐका बरं, सुरतला मित्र आहे, हिऱ्याच्या कंपनीत तो कामाला आहे, आणि माझं चांगलं तिथं आहे थोडंसं ओळख असल्यामुळे. ठीक आहे ठीक आहे म्हणले. तिने आईला बोलवलं, भावाला बोलवलं, आणि हा सुरतला गेला. कलात्मकता होती, कलाकुसळ, हिऱ्याच्या कंपनीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्या मालक खुश झाला, भरपूर पैसा त्यांनी त्याला दिला. आणि मग येताना काय केलं, एक 5-6 महिन्यानंतर येताना त्यांनी काय केलं, सुंदर एक 5-6 तोळ्याची सोन्याची माळ, हार असा सुंदर मोहन माळ त्यांनी आपल्या बायकोसाठी आणले महाराज. आणि ज्या दिवशी आला त्या दिवशी आता तुम्हाला काय सांगायचं, आनंदी आनंद 2-3 दिवस असे. आणि तिनं तो हार पण बघितला, इतका आनंद वाटला तिला. रोज बघायची, आरशामध्ये घालायची, आहे की नाही. पण आता त्या मुंबईमध्ये काय होतं, तुम्ही किती चांगली साडी घाला, नाही तर किती चांगली वॉडी आणा, तुमच्याकडे लक्ष कोणी देत नाही, आहे की नाही. काही घातलं ना, नथ घातली, चांगली साडी घातली, तर जरा परतवाडीमध्ये चक्कर मारल्याशिवाय बरं वाटत नाही. मग कोणीतरी बोलायला पाहिजे, भाई खुलून दिसतेच बरं का, मग पोट भरतं जरा, लक्षात घ्या. मग तिनं काय केलं, आणि तिची इच्छा होती की जरा कुठंतरी फिरायला जावं. मग तिनं जरा नवऱ्याकडे इच्छा प्रकट केली की मला जुहू चौपाटी बघायची. म्हणजे ठीक आहे जाऊ आपण. दुसऱ्या दिवशी उद्या सकाळीच निघू आपण, लवकर उठ जरा. मग ती सकाळी लवकर उठली, नाश्ता बिस्ता केला, आणि साडी वगैरे मेकअप सगळं झाला, आणि तो हार सुद्धा गळ्यात घातल्यानंतर आता बोरिवली फर्स्ट स्टेशन गर्दी नव्हती, ती लेडीज डब्यामध्ये, हा जेंट्स डब्यामध्ये, आहे की नाही. आणि नंतर मग जाता जाता काय झालं, त्या ट्रेनमध्ये गर्दी जास्त वाढली, आणि त्या गर्दीमध्ये काय होतं, झोप येते. ट्रेनमध्ये तुम्ही बसाल ना, बसलात का नाही कधी? हां, मुंबईकर ओळखतात बरं. जर नीट चढता आलं नाही, नीट उतरता आलं नाही का ते समजतात परतवाडी, आहे की नाही. मॅचिंगचं नॉलेज नसेल, बसण्या उठण्याचं नॉलेज नसेल, तर ते लगेच ओळखतात ते. आता ती सुद्धा खेड्यातलीच, परतवाडीचीच ना ती शेवटी. तिला लागली झोप, डुकलाच लागला तिला. आणि त्या झोपेमध्ये काय झालं, तिचा हारच कोणीतरी मारला मला, सोन्याचा हार म्हणला. आणि ते स्टेशन आला, वेळे पारलाय, आहे की नाही स्टेशन. आता ती जागी झाली, असा पदर घेतला, आणि असं ती खाली बघायला गेली, गळ्याकडे बघतो तर हार काय. अगं भाई घाबरली, खाली पाहते, आता गर्दी, भयंकर गर्दी असते, काय करू, इकडे घालता येईल. बिचारी कशी तरी आली आणि उतरली, महाराज उतरली, तिथंच बसली. का, हार गेला माझा. सगळे लोक म्हणले अरे क्या हो गया, पाणी देतो, की हवा दे दो. हा तिकडनं आला, अरे गर्दी कशी, आज गर्दी बाजूला सारत बघतोय, तर आपलं सुंदरते ध्यान. अगं म्हणले काय झालं तुला? म्हणले आपके भी, हाँ मेरे भी, देखो भाई गिर गई, क्या हो गया. हा, जी रडायला लागली. अगं म्हटलं झालं काय, आता माझ्या जगण्यात काही अर्थ नाही. म्हणले झालं काय, माझ्या गळ्याकडे पहा. त्याच्याही लक्षात आलं ही ना हार. पण काय आता तिला वाटलं माझ्या नवऱ्याने एवढा अनमोल हार आणला, एवढा महागडा हार आणला, मला मेलीला सांभाळताना आले. ती उठली आणि पळायला लागली. कुठं? ट्रेन खाली जीव द्यायला.
ती पुढं हा माग, ती पुढं हा माग. अगं थांब. ती काय थांबायलाच तयार नाही. तुम्ही एवढा आणला हार, मला तो मिलला सांभाळता आला नाही, गेला हार. ती पळतच होती. शेवटी हा वैतागला आणि तिचा जाऊन हात धरला आणि तिला सांगितलं, अगं वेडे, ते 500 रुपयाचंच होतं. हो, आता जीव द्याल तुम्ही? हा कळला ना, लटका आहे, लटिका व्यवहार. जन हे सुखाचे तारुण्य आहे तोपर्यंत पती प्रेम करतो. लक्षात घ्या. तुम्ही पुढं पुढं करता म्हणून तो प्रेम करतो. नवरा सुद्धा कमवून आणतो म्हणून तुम्ही प्रेम करता. लक्षात, हे खोटं आहे बरं. हा लटका व्यवहार आहे सगळा. लक्षात घ्या. हा साधू संतांना कळाला, पण अजूनही आपल्याला कळालेला. आता मला सांगा, लहानपणी तुम्ही सुद्धा खेळ खेळत होते की ना? भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती आवडीला अधुरी एक कहाणी, आहे की ना? ते डब्बे डुब्बे लहानपणी होते ना, काही करत होतो आपण. लक्षात घ्या. आता मला सांगा, ते किती नुकसान होऊ द्या, काय वाटतं तुम्हाला? नाही. मग आता हे पण काय आहे? हे घरं दार, हा हे डब्बे डुब्बे खरे आहेत का खोटे आहेत सांगा बरं? बघा कशा गप्पा बसल्यात. जर खोटे म्हणले तर म्हणतील चला आमच्या बरोबर. नाही, राहा तिथेच, फक्त समजून घ्या. लटिका व्यवहार सर्व संसार वाया येर झाड. लक्षात घ्या. आणि तुकोबराय म्हणतात, ही जी सगळी जनता आहे, ही जी अज्ञानी आहेत, तिथं गुंतलेली आहे. जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही. गुंतलोय हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. पण तुकोबराय म्हणतात, मी सावध आहे. मी काय केलं? मानवोनी मागे परतले म्हणे, 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 मानवोनी मागे परतले म्हणे. घालनीचे रान देखून हिरा, घालनीचे रान देखून हिरा, मानवोनी मागे परतले म्हणे, मानवोनी मागे परतले म्हणे. घालनीचे रान देखून हिरा, घालनीचे रान देखून हिरा, मानवोनी मागे परतले म्हणे, मानवोनी मागे परतले म्हणे, मानवोनी मागे परतले म्हणे. सरी घालनीचे रान, घालनीचे रान देखून आराम, मानवोनी मागे परतले म्हणे. घालनीचे रान, घालनीचे रान देखून मानवोनी परतले. म्हणवनी मागे. तुकोबराय म्हणतात, ती गुंतलीत म्हणून मी माझं मन या प्रपंचामधून परतून घेतलं. लक्षात घ्या. म्हणवनी मागे परतले मन. आणि कुठं लावलं मन? पांडुरंगाच्या चरणाजवळ. महाराज, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण दे
लिया तुमचे चरण देख लिया भाग गेला क्षीण गेला गेला अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन तिथं रमवलं महाराज लक्षात घ्या. आणि दुसरं आहे नीट ऐका प्रपंचामध्ये सुद्धा गुंतायचं आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा गुंतायचंच आहे ना आहे की नाही. पंढरपूरची वारी आहे साधना आहे कर्म आहे उपासना आहे ज्ञान आहे उपनिषद आहेत. या सर्व ज्ञानामध्ये काय करायचं आहे आपल्याला गुंतायचं आहे महाराज. नाही नाही ज्ञानोबराय सांगतात मी हरिपाठी गेले ते निवांतची भ्रमर गुंतले सुमन कळी. लक्षात प्रपंच रूपी सुमनामध्ये गुंतलात तर तिथं काळ आहे की नाही. एक भ्रमर त्या कमलकलिकेमध्ये एक मकरंद सेवन करता करता काय झालं ते होतं सूर्यविकासेने. रात्र जशी झाली ते काय झालं मिटलं आणि त्यामध्ये ते भुंग अडकलं. आता त्यांनी मला सांगा मोठ्या तुळया कोरणारा एक नुसताशी एक जरी दात लावलं तर ते सगळे तुकडे तुकडे होतील ना. पण स्नेहवश प्रेम झालं त्या कशावर त्या मकरंद. हा आणि मकरंद सेवन करता करता तो विचार करतोय रात्री गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्री इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नरिनिंगज उज्जहार. एक रात्री रात्र जाईल भविष्यति सुप्रभातम सुप्रभातम भविष्यति त्या ठिकाणी सुप्रभात होईल प्रकाश झाला की त्या ठिकाणी हा उमलेल आणि मी बाहेर निघेन. हा विचार करतोय कशामध्ये बसून त्या कलिकेमध्ये बसून. पण काय झालं 3-3:30च्या दरम्यान मोठे मोठे हत्ती विहार करण्याकरता जलक्रीडा करण्याकरता त्या सरोवरामध्ये आले. बरं ते काही शांत येतील का हो. त्या कमलाला असं पायाने असं चिखलामध्ये रोवून टाकलं महाराज. काय झालं हो त्याचं. तसंच आपण जर या प्रपंचामध्ये गुंतलो हा काळ कुणाला सोडत जगा काळ खाय घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती कधी तुडवेल काही सांगता येणार. त्यातल्या त्यात हा कोरोना कधी वाढल विसरले का काय कोरोना तुम्ही. अरे बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूची आहारी. सापडलो नाही आपण शेजारचा गेला पण आपला नंबर लागला नाही आहे की नाही. मग आता केलं पाहिजे ना व्हायला पाहिजे ना मोकळं. लक्षात घ्या नाही संसारामध्ये अडकायचं नाही. अडकलो काळ गायब करील महाराज काळ नष्ट करील आपल्या लक्षात घ्या. पण साधू संत जागे आहेत ते महाराज कुठं गुंतलेले आहेत हरिपाठामध्ये गुंतलेले आहेत ज्ञानामध्ये गुंतलेले आहेत भगवत भजनामध्ये चिंतनामध्ये स्मरणामध्ये. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे राम दिनरजनी गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे हाची धंदा. दिनरजनी हाची धंदा. या मनाला या चित्ताला या डोळ्यांना काय करा कुठं गुंतवा परमात्मा चिंतन. डोळे भरून या पाहिन तुझे कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती वाहे रंगी टाळी नाचेन हे देई हातास पायासो. काय की धन्य जगी तोची एक हरिरंगी. लक्षात घे तिथं अडकायचंय त्या साधनेमध्ये गुंतायचंय महाराज. नामशास्त्र चिंतनामध्ये गुंतायचंय. तिथं गुंतलो ना तिथं काळ नाही. ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी वाचली का तिथं काळ. हरिपाठ म्हणला तिथं काळ. काळ वेळ नाम दोन्ही पक्षपायी उद्धरत. लक्षात घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी काळ नाही आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात मी काय केलं मी बघितलं ते मी त्याला परतवलं म्हणून मागे परतले. मग का परतवलं दुसरं तिसरं कारण सांगतात. घालणीचे रान
देखून हा जो समाज आहे, ही जी भावकी आहे ती कुणाला सोडत मला सांगा, तुम्हाला त्रास द्यायला कोण येतं? लंडनची माणसं येतात का अमेरिकेची? कोण त्रास देत आहे तुम्हाला? आपलेच ना. आप आहे की नाही? आपलेच महाराज लक्षात घ्या. दुसरे त्रास देत नाही, कुणाची हिंमत नाही, है की नाही? गैरों में दम कहा, अपनों ने धोखा दिया, मेरी कश्ती वहां डुबी जहां पाणी कम था. लक्षात घ्या. आपलीच माणसं दुसरी कोण देत नाही बरं. ज्यांना आपलं म्हटलं ना आपण, नेमके धोका देतील. घालणीचे रान, मराठी भाषा जरा अवघड आहे. घालणीचे म्हणजे हिंस्त्र पश्वादी, कोण कधी मागून. आणि आता तर विचित्रच आहे महाराज, थोडंसं प्रतिकूल झालं ना गडबड. तुम्ही शहरांमध्ये, आता तुम्ही बरं आहे तुम्हाला वारा नाही आहे, शहरामध्ये अहो एका महिन्यातच घटस्फोट, एका तासात घटस्फोट, हे की नाही? नुकतंच जुळलं ते दोघांचं. फक्त त्यांनी काय केलं, असं ते साल सोलली ती अशी, आणि ते गर असा हातात घेतला, तिथंच त्याला घटस्फोट देऊन टाकला. मला तुझ्याशी लग्नच करायचं महाराज. पदोपदी धोका सगळं सांगत बसत नाही आता मी तुम्हाला. तुम्ही सगळे श्रोते, तुमच्या हातात मोबाईल आहेत, घरामध्ये टी व्ही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तेजा इशारती तट्टे फोकावरी घेते, समजने वाले को काफी इशारा. सगळं सांगत बसत नाही उगाच, आणि त्याचा पचका पण मी करणार नाही. लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज ज्यांच्यावर तुम्ही भरोसा करताय तो तुमच्या मागे सुरा खुपसल्याशिवाय राहणार नाही महाराज. लक्षात घ्या. परेषु मैत्रीम स्वजनेषु वैरम पश्यन्तु लोकाः कलिकौतुकाने. दुसरी चांगली वाटतात आणि आपली परकी वाटतात महाराज आज. बरोबर आहे ना? परेषु मैत्रीम स्वजनेषु वैरम, हे कलियुगाचं वर्णन आहे. आईबाप शत्रू वाटत आहेत आणि दुसरे गोड बोलणारे. अरे दुसरा पुरुष गोड बोलेल, नवरा कडू बोलेल, पण तो तुझ्याबरोबर चांगला वागेल, तुला सांभाळेल. दुसरे गोड बोलतील पण कधी धोका देतील हे सांगता येणार. घालणीचे रान, घालणीचे म्हणजे हिंस्त्र पश्वाधिकार. मराठी भाषा कठीण आहे बरं, कळणं इतकं सोपं नाही. साधू संतांचे आशीर्वाद लागतात, मराठीचा चांगला अभ्यास. आता हरिपाठ पाठ आहे तुम्हाला. विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे, रामकृष्णी मन उपजोनी नेणे अद्वैत, रामकृष्णी पैठा म्हणजे गप्प. बहुत सुकृताची जोडी म्हणजे बैल जोडी काय? नाही, हे शब्द कळल्याशिवाय अभंगच कळणार. यालाच ज्ञानबाची मेक म्हणतात, देवाची द्वारी. हे जर कळलं नाही ना, अभंगच लक्षात येणार नाही. आवडी जोडी आहे की नाही, तसं घालणीचे हिंस्त्र पश्वा. मराठी भाषा सगळ्यात अवघड बरं. बघा तुम्ही, आमच्या पोरापोरींना सगळ्या मॅथ्स, हिस्ट्री असो, बायोलॉजी, सगळ्यामध्ये मार्क्स जास्त, पण मराठीत कमी. बरोबर ना? समृद्ध भाषा आहे मराठी ही. म्हणून अमृताते पैजा जिंकी ऐसी अक्षरे रसिके 56 भाषेचा केलासे गौरव. वाचा ज्ञानेश्वरी महाराज. दाहू वेल्हाळ देसी नवी. आणि समृद्ध भाषा आहे बरं आपली. बघा तुम्ही, भाषा ही आपली समृद्ध आहे. म्हणजे बघा, नाकातली जी घाण आहे ना, त्याला इंग्लिशमध्ये नाव नाही आहे, हिंदीमध्ये नाही आहे महाराज, पण मराठीमध्ये त्याला मेकुट नाव आहे. वैभव नाही, सगळ्यांना नाव आहेत. लक्षात. अशी ही समृद्ध, पण ती जरा लवकर कळत नाही आहे ना. ह्यांची तर वेगळीच भाषा आहे बायकांची. नवऱ्याला सुद्धा हळूच गाढव बोलते, पण त्याला कळू दे. जाऊ दे, उगाच भांडणं लावणार नाही तुमची. तुम्ही चिंता करू नका, मी सांगत नाही त्यांना. आम्हाला आमच्या गाईडनी पुस्तक दिलं होतं, बायकांची हळूच बोलतात बरं, हळूच. सासू सुन काय लेकी बोले त्यांनाच जमतं ते. तुम्हाला जमणार? बरोबर सुनेपर्यंत जातं बरं ते. लागतं पण तिकडं. सून जर बुद्धिमान असेल तर, नाही तर येडीला माहेर सारखं.
तिच्याबद्दल नाही बोलत मी महाराज, मराठी भाषा सांगतोय मला. त्यातल्या त्यात लहान मुलांची पण भाषा जरा कठीणच. एका ठिकाणी गेलो मी, काल्याचंच कीर्तन होतं. ती पोरं जरा हुशार होती, ती जवळ आली, म्हणले महाराज हां तुमचं शिक्षण लय झालं आम्ही ऐकलं. म्हटलं हो. म्हटलं का? आम्ही प्रश्न विचारू का? म्हटलं विचार ना. मी म्हटलं आता दुसरी तिसरीची पोरं काय? म्हटले विचारू, प्रश्न उत्तर द्याल? म्हणजे बघू प्रयत्न करतो, विचारा तर. हां ते म्हणले महाराज हत्तीचं फ्रीजमध्ये ठेवलं तर कसं काढता येईल? मी म्हटलं एवढा मोठा फ्रीज काय अजून? हां झाला नाही. म्हणजे हत्तीचं फ्रीजमध्ये ठेवायचं असं कसं ठेवणार तुम्ही? माझं पण डोकं चाललं. ते म्हणजे महाराज हरले का? मी म्हटलं हरलो. म्हणले महाराज दरवाजा उघडून. हां परत छोटा भाऊ त्याचा पोरगा भाऊ बसला होता, तो म्हणला महाराज मी पण विचारू. म्हणले विचारा. तू कशाला? म्हणले उंट जर ठेवायचं असेल? म्हटलं आता उत्तर देईन. दरवाजा? हां ते म्हणले महाराज पहिला हत्तीला बाहेर काढावं लागेल. हां काय कळलं का नाही? लक्षात घ्या, ही मराठी भाषा सगळ्यात अवघड आहे. घालणीचे रान देखोनिया हेच तर पश्वादिकानी. आज कोण कधी धोका देईल, कोण कधी मागून सुरा खुपसेल याचा पत्ता लागणार नाही. हे कलियुग आहे आणि भयंकर युग आहे. लक्षात घ्या, थोड्याशा पैशासाठी सुद्धा माणूस कोणत्याही स्थळाला जाऊ लागलेला. तुकोबारे म्हणतात मी सावध झालो म्हणून मागे परतले मन का जन हे सुखाचे. अव बहीण सुद्धा जोवर चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे वस्त्र अलंकार भूषणे कांतालवी बहुमाने. आहे की ना? तीच पत्नी पुढं 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 करते महाराज. लक्षात घ्या. पण या कोरोनामध्ये जॉब गेले, घटस्फोट, घालणीचे रान देखोनिया. लक्षात घ्या, हे सगळ्या पाहिजे बरं. कोर्टामध्ये आमचे वकील सगळे आता येतातच ना, आहे की नाही? त्यांनी सांगितलं महाराज सगळ्यात घटस्फोटाच्या ज्या काही आज केसेस आहेत या कोरोनामध्ये झाल्या म्हणले. लक्षात घ्या, घालणीचे. आणि दुसरं सांगू, ज्या इंद्रियांवर आपला भरोसा आहे ती इंद्रियांचा गाजे गोंधळे ठाई. वेळ थोडासाच आहे. इंद्रियांचा गाजे, ज्या इंद्रियांवर आपण भरोसा करतोय ती इंद्रिय सुद्धा धोका देत आहेत. बघा ना, हळूहळू कान सुद्धा बंद व्हायला लागले, डोळ्यांनी सुद्धा कमी चष्मा लागला ना आता, आहे की नाही? लांबचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही, नीट ऐकू येत नाही, उठताना सुद्धा अगं बाय 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 बाय. बघा या माता मावल्या आमच्या, आहे की नाही? ही इंद्रियांचा गाजे. काय झालं, एकदा भांडणच झाली. हात म्हणले ए मी काम करतो म्हणून तुम्ही खाता. पाय म्हणले अरे तू काय सांगतो, मी चालतो म्हणून तुम्ही. कान म्हणले मी ऐकतो म्हणून तुम्ही. बघा ना, डोळे म्हणले अरे मी पाहतो म्हणून तुम्ही सगळं व्यवहार करताय. भांडणच भांडणं. नाही अजून लक्षात आलं? हां, एक खरं भांडण सांगतो. काय झालं, या केसांचं आणि दाताची रोज भांडणं. हे दात ह्या केसांना चिडवायचे रोज. ए म्हणले काळ्यानो, बघा आम्ही पांढरे, राहायला आम्हाला घर, तुम्ही उघडे. रंग काळा, आमचे बघा सफेद, खायला रोज गुलाबजामुन, रबडी, आहे की नाही, जिलेबी जाऊ द्या आज एकादशी. हां काय काय खातो आम्ही. आणि तुम्हाला काय आहे, तेल लागतं ना लागतंय, कधी उन्हात तळपळताय. रे जगण्यात अर्थ नाही तुमच्या. केसाने घेतली ना मिटिंग, ते म्हणले ते पांढरे दात बघा आपल्याला चिडवत आहेत. म्हणले काय करायचं? म्हणले तप करू, तप. मग ह्या केसांनी तप केलं ना, आणि काय परिणाम, ते झाले पांढरे. ते जसे पांढरे झाले, इथं मिटिंग बसली आहे, ज्यांना चिडवत होतो ते आपल्यासारखे झालेत. मग जर लाज वाटत असेल ते एकेकानी दंतपंक्ती हळूहळू हळू एक 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 उड्या मारायला लागले. इंद्रियांचा गाजे गोंधळे ठाई, फोडी तसे डोई अहंकार. बघा ना माता मावल्या, काही नव्हतं महाराज, पण मी आले. हो ना, मी आहे म्हणून सगळं. मी म्हणत असतो तू जाच. लक्षात घ्या, मी नाही. लक्षात घ्या, त्या परमात्म्याची कृपा आहे आपल्यावर. चाले हे शरीर कुणाची, पण यांना वाटतं मी करते, मी करते. तू कोण? लक्षात घ्या, केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला
असे प्राण निमित्ताचा धनी केलास असे प्राण निमित्ताचा धनी केलास असे प्राण तुका माझे म्हणून व्यर्थ गेला तुका माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन कुबेरा हरी देह हे काळाचे धन कुबेरा धन कुबेरा निमित्ताचा धणी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. लक्षात घ्या माझं माझं काही नाही आपलं लक्षात घ्या. हां ज्या वाड्यामध्ये तुम्ही राहताय त्या वाड्यामध्ये कितीतरी मड्याने एक जण म्हणलं महाराज आम्ही त्या नाशिक साईडला गेलो 200 एकर जमीन त्याची महाराज किती 200 तो महाराज आम्ही त्यात चहा घ्यायला गेलो ते चहा पिणं सुद्धा लय महाग पडतं महाराज. लक्षात घ्या म्हणजे महाराज चला आम्हाला पण पाय मोकळे करायचे होते प्रवास बराचसा झाला होता. मग ते जाता जाता महाराज ती बाबळ दिसते का पठ्ठ्याची तिथपर्यंत जागा आहे पठ्ठ्याची बापाचं काही नाही. आत्ता 2 मुंबईला प्लॉट घेतलेत 2 BHK आहे की नाही किती लाखाला 1.25 करोडला एक पठ्ठ्याचं बापाचं काय 2 गाड्या पठ्ठ्याचं बापाचं काय. मी म्हटलं मनातल्या मनात हा तरी बापाचा का नाही कोणाचा सारखं तेच तेच अरे कोणाला सांगतो म्हणले ती भूमी हसते भूमी हो हसनती. लक्षात घ्या ती भूमी हसते. अरे खुदा ने ऐसे हजारों बिगाड़ डाले नक्षे बना बना कर. तुझ्यासारखे असे कितीतरी आले आणि बघा ना तुम्ही जरा 7बाऱ्याच्या उतारावर किती नावं आहेत मागं बघा ना तुम्ही लक्षात घ्या. नाही महाराज रहना नहीं देश वीराना है ये संसार कागज की पुड़िया उलझ पुलझ कर जाना है. रहना नहीं देश वीराना राहायचं नाही. समजून घ्या बरं लक्षात घ्या. मी सोडा असं म्हणत नाही जिथं आहात तिथं समजून घ्या. लटिका व्यवहार सर्व हा संसार एवढं समजून घ्यायचंय मला. लक्षात घ्या. फोडी तसे डोई अहंकार मी केलं. अरे तू निमित्त आहेस. अर्जुनाला सुद्धा सांगितलं होतं देवा निमित्त मात्र भवसव्य साचिन. मी तर कधीच त्यांना मारलेलं आहे. विश्वरूप दर्शनामध्ये सगळेच मारले होते. कुणी मारले होते ते परमात्म्यानेच मारले होते. तू निमित्त हो. तसं या संसारामध्ये काही काम करण्याकरता काही सेवा करण्याकरता आहे की नाही ईश्वर चिंतन करण्याकरता हे शरीर दिलेलं आहे. माझं माझं म्हणण्याकरता दिलेलं हे सगळं त्याच आहे. हे शरीर पण कुणाचं आहे. हा काय फॉर्म बिम भरला होता काय परत ऍप्लिकेशन केलं होतं काय तुम्ही आलोय टपकलोय आपण कुठून आलोय हेही माहिती नाही. हा कुठे किती दिवस राहायचं आहे. हा आता घरी जाऊ का नाही याचा पण पत्ता नाही ना आपल्याला. आहे का पत्ता नाही. मला क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा आहे की नाही. सावध व्हा आणि सोडायचं आहे मला. लक्षात घ्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात म्हणून मागे परतले मन. तुका म्हणे देवा वासनेच्या आटे केली तळपटे बहुतांची. अनेक लोक या वासनाधिकांनी कारण का काही काही माणसं मी बघितली महाराज लवकर मुक्त होत नाही कारण का वासना कुठेतरी राहते. मला लक्षात आहे की नाही. आता रोहिदासांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल किंवा जडभरत राजा एवढा चक्रवर्ती सम्राट सर्वस्वाचा त्याग केला झोपडी बांधली. श्रीमद भागवत कथा तुम्ही श्रवण करत आहात. आणि संध्यावंदन करत असताना एक हरणाचं पाडस असं वाहत येतो तर त्याला आश्रय दिला. त्यांना असं वाटलं की मी चांगलं कार्य केलं. ह्याला आता हा कोणीच नाही आहे निराधार आहे. आधार दिला.
इतकं प्रेम, कधीच कोणाकडे काही मागत नव्हतं. अहो दूध मागायला लागले, दूध देता का तुम्ही? बोटाने कपड्याने त्याला दूध पाजता. इतके मोहात. आता हे सांगण्याची काय गरज तुम्हाला? तसं तुम्ही आम्ही सुद्धा या संसारामध्ये, नातवामध्ये, मुलामध्ये आहे की नाही. पण आणि जरा थोडंसं चांगलं व्हायला लागलं का त्याच्यामध्ये माणूस अडकतो. बरं पण तुकोबराय सुद्धा म्हणतात, देवा बरे झाले देवा बाईल कर कशा, आहे की नाही. बरे या दुष्काळे पिढा केली. देवा जर चांगलं अनुकूल असतं तर मी अडकलो असतो. मला भंडारा आहे की नाही, भामचंद्र गोराडा आठवला नसता मारा. लक्षात घ्या. आणि म्हणून ही वासना ओढाळ गाई गड्यानो वासना ओढाळ, आहे की नाही. आणि दुसरं माझी तरुणांना विनंती आहे, आपल्याकडं पहा, जगाकडं पाहू आपुली आपण सोडवण. हे जग तुम्हाला पागल करील महाराज. लक्षात घ्या, जग पागल. आज एक नवीन मोबाईल आला, आता 13 गेला, 14 आला, ॲपल आयफोन, आहे की नाही, ओप्पो आहे. याच्यामध्ये आता किती परिवर्तन होत आहे, या टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत आहे महाराज. लक्षात घ्या. एक गाडी मार्केटमध्ये आली का लगेच दुसरी कंपनी दुसरी काढते. या गाडीचा आनंद गेला ना. ह्या माता मावल्यांना कधीतरी दीपावळीच्या लग्न समारंभामध्ये साडी मिळत होती. किती आनंद होत होता. आता कपाट भरली तरी म्हणतात साडीच नाही, साडीच. बरोबर ना. लक्षात घ्या, पोटभर हे अशांत करील, हे जग तुम्हाला अशांत करील. परिवर्तन तब्दीली संसार की जान आहे, प्राण आहे हा. परेशान व्हाल तुम्ही. पिक्चर किती येत आहेत, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, काय बघून पागलच होईल ना माणूस. लक्षात घ्या. त्याचा विचार करून काही पोरं पागल होत चाललीत. मला त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागलाय. तुका म्हणे देवा वासनेच्या आटे केली तळपटे. तळपटे या शब्दाचा अर्थ आहे गोंडता असतो ना, गोंडता पायपुसणी. कसा असतो तो? चांगला असतो का तो? जरी चांगला असेल काय होते त्याची अवस्था? तळपट. दुसरं गाई गुरं जी खाऊन जे खाली पायाखाली जे तुडवतात ना, त्याला काय म्हणतात? तळपट म्हणतात. लक्षात. त्याला केली तळपटे बहुतांची. हा संसार कामातून काढील आपल्याला महाराज. इतकी काही माणसं गुंतलेली आहेत. अहो पागल झालीत, पागल. काहींचा डोक्यावर परिणाम झालाय महाराज. लक्षात घ्या. बरं, काहींना असं वाटतं श्रीमंत सुखी असतील, पण जा घरी त्यांच्या. महाराज एक मारवाडी महाराज जी हमारे घर में आना. मी कांदिवलीला होतो त्यावेळेला गुरुजींच्या आश्रमामध्ये. तो रोज महाराज जी हमारी इच्छा है आप हमारे घर आए पधारिए. एक दिवस गेलोच. सुंदर हो झुंबर. मी झुंबरकडे बघत होतो. तो म्हणले महाराज 25 लाख का है वो झुंबर. 15 कारीगर मैना लगाया था, 15 कारीगर ने. आणि त्यांचं ते बाथरूम. आणि महाराज जेवायला बसलो, चांदीचं ताट वाट्या सगळं असं ते जेवण, पण वाढायला नोकर. मी म्हटलं भाऊ काय बीपी काय, हा एकटाच आणि नोकर. मी म्हटलं फिर वापिस कभी बुलाना नाही. लक्षात घ्या. वाढायला सुद्धा घरामध्ये कोणी नाही ना. लक्षात घ्या. म्हणून केली तळपटे बहुतांची. श्रीमंत माणसं तेवढीच. तुम्हाला असं वाटतं, भ्रम आहे. लक्षात घ्या. हा भ्रम आहे की नाही. जे ज्ञानी आहेत, जे भगवत भजनामध्ये आहेत, जे संतांच्या सानिध्यामध्ये आहेत, संप्रदायाच्या ज्ञानोबऱ्यांच्या सानिध्यात आहेत, ते खरे सुखी आहेत मला. लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी या वासनादिकांनी, या अज्ञानानं या ठिकाणी माणसं गुंतात. लक्षात घ्या. आणि एकदा गुंतला ना माणूस, निघता येत नाही. इतकं विचित्र आहे ते. काही काही पॅड आहेत बघा, आता ते उंदरांना पकडायला. उंदीर त्याच्यात असा गेला ना, निघता येत. जेवढी हालचाल करील तेवढा तो काय होतो? गुंतो. तसं आपण या संसारामध्ये जेवढी आपण गडबड कराल तेवढं काय होईल? गुंतल. संसार कर्ज मी गुंतली ते बापा. संसार कर्ज मी गुंतली ते बापा. बापा
संसार कर्दमी गुंतली ते बापा संसार कर्दमी गुंतली से पापा वा कर्दन संसार रूपी चिखलामध्ये आपण गुंतो महाराज लक्षात घ्या. आणि एकदा गुंतलं ना चिखलामध्ये जेवढे हालचाल करील तेवढं खाली जातो. खाली जातो. बरं शांत राहायचं. हालचाल केली का खाली गेले. लक्षात घ्या. म्हणून काही करू नका. वासनेच्या आटे केली तळपटे बहुदांची बरंचसं काही बोलता येईल. लक्षात घ्या. पण वेळेची मर्यादा आहे. थंडी पण थोडीशी वाढलेली आहे. आणि आमची लहान पोरं बघा उभी आहेत ती. तुम्ही बसलात मस्तपैकी. लक्षात घ्या. आणि म्हणून आज या हरिभक्त प्राणांचे मृदंग महर्षी तुकारामजी फोन आला त्यांचा. आणि खरंच 15 वर्षानंतर भेट झाली. आणि शास्त्रीजींचंही भरपूर त्यांच्यावर प्रेम आहे. आणि जुनी ओळख आहे आमची. लक्षात घ्या. लहानपणापासून ते मला पाहत आहेत. आणि त्यांच्या या प्रेमाखातीर या ठिकाणी परतवाडीला येण्याचा योग आला. तुम्हीही सुद्धा आनंदानं या ठिकाणी उत्साहानं या सप्ताहाचं आयोजन नियोजन करता. थोडंसं बोलत असताना थोडंसं कडवटपणानं बोलतो. याचं कारण आहे जास्त गोड बोललो तर डायबिटीस होईल ना तुम्हाला. म्हणून थोडंसं कडवटपणाने आम्हाला बोलावं लागतं. आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अनेक मान्यवर मंडळी, आमची यती संन्यासी, आमची महाराज महानुभव मंडळी, माता भगिनीसुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त काय करा, असाच या परमार्थावर काय करा, प्रेम करा. लक्षात घ्या. आणि समजून घ्या हा संसार काही खरा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. एकदा कळलं ना तुम्ही गुंतणार नाही. मग गुंतो माणूस. मग कुठं गुंतायचं आहे? परमार्थामध्ये गुंता आहे की नाही. नामस्मरणामध्ये गुंता, साधनेमध्ये गुंता. मनाला काय लावा? वेळ लावा. मन लागा मेरो यार फकीरी मे. फालतू संसारामध्ये मनाला लावू. तुकोबारा म्हणतात मी मनाला परतवून घेतलं. आपल्याला सुद्धा त्याला परतवून घ्यायचं आहे. म्हणवनी मागे परतले मन घालणी चेरा देखून या यदक्षरम पदम भ्रष्टम मात्रा ही नंची यद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. सगळे आमची गुणीजन टाळकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे एकाहून बळी होते. मला लक्षात घ्या. मी कोणी मोठा असं नाही. कुणीतरी उभं राहावं आणि त्याला साथ करावी. हा आमचा वारकरी संप्रदाय. मला लक्षात घ्या. याच्यात मोठा छोटा असा काही भाव नसतो महाराज. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे. तुमते विनमित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्त. विठोबार जय विठोबार. गणेश्वर माऊली